यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गुलमर्गमध्ये गंडोला केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे 200 पेक्षा जास्त पर्यटक अडकून पडले। संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले। घटनास्थळी भीती आणि तणावाचं वातावरण आहे। तर या गंडोलामध्ये केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता। गुलमर्गमध्ये जे लोक जातात ते याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत असतात, मात्र आता गंडोला केबल कारमध्ये बिघाड झाल्यानंतर 200 पेक्षा जास्त प्रवासी इथं पर्यटक हे अडकल्याची माहिती समोर येते। बचाव कार्य सुरू करण्यात आलंय। ही दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीने या ठिकाणी या लोकांना खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय आणि हवेतच ही जी गंडोला कार आहे, केबल कार आहे, ती आपल्याला तरंगताना पाहायला मिळते। बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे, मात्र तिथं उपस्थित इतर पर्यटक सुद्धा अडकल्याचं आपल्याला दिसून येतंय। गुलमर्ग मधली ही दृश्य आहेत आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रशांत, काय सांगाल? गंडोला कार केबल अडकल्याचं आपल्याला दिसतंय, सध्याची काय स्थिती आहे? जर बघितलं आपण तर जम्मू काश्मीरमध्ये गुलमर्गमध्ये गोंडोला मध्ये जवळपास 200हून अधिक पर्यटक अडकल्याची माहिती पुढे आलेली आहे। आपल्याला माहिती आहे सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक हे जम्मू काश्मीरला जात असतात आणि त्याच दरम्यान ते गुलमर्गला गोंडोला कारमध्ये जात असतात। अशा वेळेस जम्मू काश्मीरच्या या प्रसिद्ध गोंडोला कारमध्ये साधारणतः 200 पेक्षा जास्त पर्यटक अडकून पडल्याचे आहे। गोंडोला केबल कारमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर हे सर्व पर्यटक हवेतच अडकून पडलेले आहे। सध्या युद्ध स्तरावरती बचाव कार्य सुरू झालेलं आहे आणि बचाव कार्य करताना एक एक व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि सोबतच जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती निमलष्करी दल आणि जम्मू काश्मीर पोलीस युद्ध पातळीवरती बचाव कार्य राबवत असल्याची माहिती पुढे आलेली आहे। खरं आहे प्रशांत, याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।